नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असं कारलं. तुम्ही हे कारलं इथे पाहू शकता. अगदी कारल्याला पाहून नाक मुरडणारे सुद्धा आवडीने मागून खातील, 100% खात्री आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी 3 कारली घेतलेली आहेत. पहा, वरचा जो त्याचा काटेरी भाग असतो तो पूर्णपणे इथं काढून घेतला आहे. आता आपण त्याचा जो डेटाकडचा भाग आहे तो दोन्ही बाजूचा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी कारल्याचे मधोमध भाग करून घेणार आहे. या पद्धतीने तुमच्याकडे जर लहान कारला असेल तर उभं चिरून घेतलं तरीही चालेल. आता मधोमध कारलं कट केल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एका कारल्याचे 2 भाग असे आपण इथं 4 भाग करून घेणार आहे. आता हे सर्व कारलं व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातल्या ज्या काही बिया आहेत त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर इथं एका चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने मी इथं संपूर्ण कारल्यातील ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. आता सर्व कारलं याच पद्धतीने आपण इथं साफ करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता सर्व कारलं व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता एका कढईमध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून पाणी उकळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला हे कारल्याचे जे काप आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला एक खळखळून उकळी आली पाहिजे, इथपर्यंतच आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण ओव्हरकुक करायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे कारलं इथं शिजलेला आहे. इथे एखादीही कारल्याचा जो काप आहे तो बाजूला काढून चेक करायचा आहे की व्यवस्थित शिजलेला आहे का. आणि त्यानंतर आता आपल्याला हे पाण्यामधून संपूर्णपणे काढून पाणी ह्याच्यामधील संपूर्ण नितळून घ्यायचं आहे. एका जाळीवरती ठेवू शकता तुम्ही. आता हे सर्व काप जे आहेत ते एका ताटामध्ये पसरून घेतलेत. त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मी गरम मसाला घेतलेला आहे, तोही वरून असा व्यवस्थित घालून घ्यायचा. आणि आता यानंतर आता हे सर्व जे मसाले घातलेत ते आपल्याला कारल्याला चोळून घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हा सर्व मसाला कारल्याला आपण लावून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर या पद्धतीने मसाला लावायचा नसेल तर एका प्लेटमध्ये सर्व मसाले मिक्स करायचे, त्याच्यामध्ये लिंबूचा रस पिळायचा आणि त्यानंतर एक एक कापाला व्यवस्थित जरी मसाला लावून घेतला तरीही चालेल. आता इथे सर्व जे कारल्याचे काप आहेत त्याला मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे. एक 5 मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 1 वाटी इथं मी एका प्लेटमध्ये घेतलेला आहे रवा आणि 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे. आपण सुरुवातीला ही तिखट, मीठ, हळद वापरलेलं आहे, त्या अंदाजानुसार आपल्याला हे हळद, तिखट, मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे एक एक काप आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपण रवाचं स्टफिंग केलेलं आहे ते छान असं कारल्याला लागलं गेलं पाहिजे. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते अगदी व्यवस्थित असा रवा कारल्याच्या ह्या कापाला व्यवस्थित लागला गेला आहे. तर याच पद्धतीने संपूर्ण जे काप आहेत त्याला आपण इथं रवा लावून घेणार आहोत. तर इथे मी सर्व जे कारल्याचे काप आहेत त्यांना एकदाच रवा लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर वेळ वगैरे कमी असेल तर आपण हे फ्राय करता करता आपण रवा व्यवस्थित असा कोट करून घेऊ शकतो. आता इथं तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल जास्तही घातलेलं नाही, अगदी 2 ते 3 चमचे घातले. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता हे जे कारल्याचे काप आहेत ते व्यवस्थित असे लावून घेऊया. अगदी 100% सांगते, ज्यांना कुणाला कारलं आवडत नाही किंवा जे कारल्याला पाहून नाक मुरडतात त्यांना ही रेसिपी तुम्ही नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे. आता पहा, एका बाजूनं कारल्याचे जे काप आहेत ते व्यवस्थित असे फ्राय करून घेतलेत. आता आपण ते परतून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनही छान असे खरपूस आपल्याला हे काप भाजून घ्यायचे आहेत. आपण हे जितकं छान असं मंद आणि मीडियम गॅसवरती हे कारल्याचे काप जितके छान असे खरपूस भाजू तितके ते चवीला खूप छान लागतात.
परतून झाल्यानंतर 1 चमचाभर तेल पुन्हा इथे मी घातलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनही छान असे हे काप जे आहेत ते फ्राय करून घेतलेत. इथे तुम्ही पाहू शकता रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी छान असे क्रिस्पी हे कारल्याचे काप जे आहेत ते तयार झालेत. तुम्हाला जर असे फ्राय करायचे नसतील तर तुम्ही हे तळू पण शकता, तेही खूप छान लागतात. तर पहा, या पद्धतीने संपूर्ण आपण कारलं इथे तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यावरचं जे स्टफिंग आहे ते अजिबात निघालेलं नाही, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय. चला तर मग अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला हाईप करा. आणि तुमच्या घरी जर कोणाला कारला आवडत नसेल तर ही रेसिपी त्यांना एकदा करून खायला घाला, पुन्हा पुन्हा तुम्हाला ते बनवायला सांगतील, अगदी 100% खात्री आहे. तसेच कारल्याच्या खूप साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही नक्की एकदा पहा, तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.